तो आता पाहूयात बातम्या विस्तारानं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं। प्रथम लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभा तहकूब करण्यात आली। 18व्या लोकसभेच्या 6व्या अधिवेशनात 15 बैठका झाल्या। यामध्ये 111% कामकाज झालं, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज संस्थगित करताना दिली। अब हम 18वीं लोकसभा के छठे सत्र की समाप्ति की ओर आ गए हैं। इस सत्र में हमने 15 बैठकें की। आप सभी के सहयोग से इस सत्र में सभा की उत्पादकता 111% रही। सभी माननीय सदस्यों ने देर रात्रि तक बैठकर सदन चलाने में सहयोग किया। इसके लिए मैं आपका धन्यवाद देता हूं। राज्यसभेचं कामकाज 92 तास चाललं आणि राज्यसभेत 121% कामकाज झालं, अशी माहिती राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली। या अधिवेशनात राज्यसभेत 59 खासगी सदस्यांची विधेयकं सादर करण्यात आली। या अधिवेशनात ऐतिहासिक आणि लोकशाहीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर उच्च दर्जाच्या चर्चा झाल्या, असं ते म्हणाले। या अधिवेशनात 8 महत्त्वाची विधेयकं मंजूर झाली। यामध्ये अणुऊर्जा क्षेत्रात खासगी सहभाग खुलं करणारं शाश्वत वापर आणि प्रगती म्हणजेच शांती विधेयक, मनरेगाची जागा घेणारं विकसित भारत रामजी विधेयक, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक 100% वाढवणारं सबका विमा सबकी रक्षा हे विमा कायद्यांमध्ये सुधारणा करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं। संसदेच्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर गहन चर्चा झाली। वंदे मातरम, निवडणूक सुधारणा, रोजगार, विमा क्षेत्रातल्या सुधारणांबरोबरच ऊर्जा सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही सभागृहात विचारमंथन झालं। काल राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळाबद्दल राधाकृष्णन यांनी चिंता व्यक्त केली। घोषणाबाजी करणं, फलक दाखवणं, चर्चेला उत्तर देताना मंत्र्यांना अडथळा आणणं, कागदपत्र फाडणं आणि ती सभागृहाच्या